बीजेपीने असेल किंवा राष्ट्रवादीने असेल दावे केलेले आहे की पालकमंत्री पदावर तुमची काय भूमिका आहे? नाशिकचं पालकमंत्री कोण असावं, रायगडचं कोण असावं, ठाण्याचं कोण असावं, या सगळ्या पालकमंत्र्याचा जो काही वाद आहे तो वाद मुळामध्ये कार्यकर्त्यांनी केलेली ती मागणी आहे. म्हणून आज कदाचित आज किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि कोण पालकमंत्री नेमायचा जो त्यांचा अधिकार आहे त्यानुसार ते पालकमंत्र्याची नियुक्ती मला वाटतं येत्या 2 दिवसात होऊन जाईल. संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसाचा अत्यंत वेगाने चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, अनेक आरोपीला पकडलेला आहे. त्याच्यामध्ये काही वेळेला तर काही पोलिसांचा सुद्धा त्याच्यात समावेश असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की यामध्ये जो कोणी दोषी आढळेल मग तो कोणता राजकीय पक्षाशी संबंधित असो किंवा नसो त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि ते जे आरोपी आहेत त्यांना कशी फाशी होईल यासाठी सरकारने आपल्या पद्धतीने पावलं उचललेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.